ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आज याच शेतकरी आंदोलनाचा 7वा दिवस होता। आज दिवसभरात या आंदोलनात काय काय घडामोडी घडल्यात पाहूयात। राजधानी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेलं शेतकरी आंदोलन 7व्या दिवसापर्यंत पोहोचलेलं आहे। काल सरकारसोबत चर्चा झाली, मात्र ती पूर्णपणे निष्फळ ठरली। त्याच्यातून कुठलाही तोडगा निघू शकलेला नाहीये। उद्या परत दुपारी 12 वाजता चर्चा होणार आहे आणि सरकारचं जे म्हणणं होतं की समिती बनवून चर्चा करू, शेतकऱ्यांचं चर्चेला नाहीये, मात्र त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जोपर्यंत चर्चा होत नाही आणि चर्चेवरती तोडगा निघत नाही पूर्णपणे, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुद्धा बंद करणार नाही। सरकारनं आवाहन केलं होतं छोटी समिती बनवा, मात्र छोटी समितीला सुद्धा शेतकऱ्यांचा नकार आहे, कारण इतक्या मोठ्या संघटनांचे सगळे प्रतिनिधी आहेत, 30-35 पेक्षा जास्त आहेत आणि त्यामुळं छोटी समिती करा असं म्हणणं म्हणजे या आंदोलनात फूट पाडण्यासारखं आहे का, अशी भीती सुद्धा शेतकऱ्यांना वाटते। इथे बघू शकता तुम्ही गुरुद्वारा रकाबगंज, त्याच्यानंतर गुरुद्वारा बंगला साहिब, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सतत सेवा जी आहे ती या ठिकाणी चालू आहे आणि हे सगळे लोक जे आहेत ते अन्नदानाचं काम करत आहेत। खरं तर पंजाबी संस्कृतीमध्ये लंगर किंवा सेवा जी आहे त्याचं महत्त्व जे आहे ते वेगळं आहे आणि आता ज्यावेळी शेतकरी आपले बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळी त्यांना ही अन्नसेवा, अन्नदान करण्याचं काम जे आहे ते लंगरवाले जे आहेत ते करताना दिसत आहेत आणि ही सगळी तयारी या ठिकाणी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे। हे रोटी, त्याच्यानंतर भात, भाजी सगळं हे या ठिकाणी मोठमोठ्या कढयांमध्ये त्या ठिकाणी बनतं आहे आणि सतत ही सेवा जी आहे ते हे गुरुद्वारे जे आहेत ते या ठिकाणी करताना दिसत आहेत आपल्याला। ही सकाळची वेळ आहे आणि त्यावेळी एकीकडे शेतकरी सरकारशी लढतायत, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं ही एक वेगळी बाजू सांभाळण्याचं काम जे आहे ते देखील या ठिकाणी गुरुद्वारे या ठिकाणी करताना दिसत आहेत। आपण या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करूयात। कितने लोगों का खाना रोज बनता होगा? लगभग तो आप लगा लो 5 लाख रोज बनता है। रोज बन रहा है। सारा रेशनिंग जो है इसके लिए कहाँ से आ रहा है? सब्जी वगैरह ये लोगों का संयोग है, सब दे रहे हैं, कई गुरुद्वारों से भी आ रहा है, लोग भी दे रहे हैं, सबका संयोग से चल रहा है। जब तक आंदोलन चलता रहेगा आपकी सेवा भी ये चलती रहेगी जी, बिल्कुल साथ साथ चलेगी। जब तक आंदोलन है तब तक सेवा चलेगी। शेतकऱ्यांचं आंदोलन 7व्या दिवसामध्ये पोहोचलेलं आहे आणि हे आंदोलन ज्या पट्ट्यामध्ये होत आहे, पंजाब, हरियाणा आणि वेस्टर्न यूपी, त्या पट्ट्यामधली ही अत्यंत एक खास परंपरा हुक्का पिण्याची, म्हणजे शेतकरी आपल्या पारंपरिक थाटामध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा हुक्का घेऊन आलेले आहेत आणि या हुक्क्याचा आस्वाद घेत, सकाळी सकाळी चहाचे घोट घेत या ठिकाणी शेतकऱ्यांची ही बैठक जी आहे ती रंगलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। तो ये हुक्का हमेशा साथ रहता है? हाँ जी, ये तो जिम्मेदारों के साथ रहता है, हुक्का तो जहाँ मर्जी जाएं। ये हमारी संस्कृति है, ये हमारी पहचान है। तो इसकी व्यवस्था तो हो ही जाती है कहीं से। 5 पीढ़ियों का पहला बोलना जी ने पंचायत। हाँ अच्छा, कल जो सरकार ने बातचीत की उसको लेकर आपको क्या लगा कि जिस तरह से मंत्री भेजे थे, क्या वो मतलब सही मंत्री थे या आप चाहते थे कि और कोई आ जाए चर्चा करने के लिए? नहीं, अभी सरकार की नीति में खोट है। क्यों लगता है आपको? जब लोग मांगे नहीं मानी जाती लगेगा। जिस वास्ते किसान उरा बैठे हैं, जब तक वो काले बिल वापिस नहीं होंगे तो हम तो कहेंगे। बात करने से क्या होता है? बात तो पंजाब के किसानों के साथ पहले भी 2 बार मीटिंग हो चुकी है कृषि मंत्री की, उससे क्या रिजल्ट निकला? पंजाबमधले जे निहंगी आहेत ते सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला या संपूर्ण आंदोलनामध्ये सामील असलेले दिसत आहेत। तो बताइए, जिस तरह से ये आंदोलन चल रहा है उसमें आपका भी सपोर्ट है, तो क्या इस आंदोलन को लेकर आप सोचते हैं, क्या भावना है? वाहिगुरू जी का खालसा वाहिगुरू जी की फतेह। जो किसानां नाल मोदी ने जो धक्के नाल बिल पास किए गए हैं
ਉਹਨਾਂ ਨਾਲ ਕਿਸਾਨਾਂ ਨਾਲ ਅਸੀਂ ਹਿੱਕ ਜੋੜ ਕੇ ਖੜੇ ਹਾਂ। क्यों जरूरी समझा कि जब किसान आंदोलन कर रहा है तो आपको भी यहाँ पे आना? ਅਸੀਂ ਵੀ ਕਿਸਾਨ ਦੇ ਪੁੱਤ ਆ ਜੀ, ਅਸੀਂ ਵੀ ਕਿਸਾਨ ਆ ਤੇ ਇਹਨਾਂ ਦੇ ਰਸਤਾ ਬਸਤਾ ਤੋਂ ਸੰਬੰਧ ਗੁਰੂ ਘਰ ਪੇ ਜਾਂਦਾ ਆ ਤੇ ਜੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਕਿਸਾਨ ਮੋਦੀ ਬਿੱਲ ਲਾਊਗਾ ਤੇ ਲੋਕ ਕੀ ਖਾਣਗੇ? ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਜਿਹੜੇ ਲੋਕ ਮਰਨਗੇ ਬਿਜ਼ਨਸ ਵਾਲੇ ਲੋਕ ਮਰਨਗੇ, ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਕਿਸਾਨਾਂ ਦੀ ਵਾਰੀ ਆਵੇਗੀ। ਕਿਉਂਕਿ ਜਿੰਨਾ ਸਾਰਾ ਵੀ ਹਿਸਾਬ ਕਿਤਾਬ ਇਹਨਾਂ ਦਾ ਲੋਕਾਂ ਦਾ ਕਿਸਾਨਾਂ ਦਾ ਇਹ ਬਹੁਤ ਹੀ ਧੱਕਾ ਕਰ ਰਿਹਾ ਮੋਦੀ ਜੀ। या आंदोलनाला मिळणारा पाठिंबा जो आहे तो देखील वाढू लागला आहे, कारण हरियाणामधले 100पेक्षा जास्त खाप पंचायतीचे प्रतिनिधी या आंदोलनाला प्रतिसाद देण्यासाठी किंवा समर्थन देण्यासाठी पोहोचणार आहेत। दिल्लीच्या आसपास ज्या सगळ्या सब्जी मंडी आहेत त्या ठिकाणी सुद्धा जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम जो आहे तो या आंदोलनामुळे होऊ शकतो आणि त्यामुळे आता उद्याची चर्चा नेमकी कशी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल, नाहीतर हा तणाव जो आहे तो आणखीन वाढण्याची सुद्धा भीती आहे। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, सिंगू बॉर्डर।